विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार हे झुकलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। 36 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि अखेर त्यांच्या आंदोलनाला एक मोठं यश मिळालंय। तर झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनी सरकारला या ठिकाणी नमवलंय आणि मोदींच्या कार्यकाळामध्ये आंदोलनातून मंत्र्याच्या राजीनाम्याची ही अगदी पहिलीच वेळ आहे। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंसह सीजेपीचा जल्लोष हा जंतर मंतरवर पाहायला मिळतोय। ज्या वेळेला ज्या क्षणाला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला ही बातमी अभिजित दिपके यांना कळली त्यावेळेपासून जल्लोष सुरू झालेला आहे। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय। मागच्या 10 दिवसांमधला घटनाक्रम पाहून माझं मन दुःखी झालंय। हा माझ्यासाठी व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय नाही। भारताची युवा शक्तीच देशाची खरी ताकद आहे। देशाच्या युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रामध्ये फसू देणार नाही हा माझा संकल्प आहे। जंतर मंतरवर आणि देशात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा उठवू नये। देशाची एकता अखंड राहावी। भारतातल्या एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर पेचात अडकू नये। विद्यार्थ्यांनी आपला वेळ शिक्षणावर खर्च करावा आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं याचा विचार करून मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवलाय। अशी पोस्ट धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर जल्लोष केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पहा। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया। क्या कहते थे इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। इस्तीफा हो गया है लेकिन हमारी दो और मांगे ऐसे ही नहीं जाएंगे, ऐसे नहीं जाएंगे। कॉकरोच है, एक बार घुसता है तो निकलता नहीं है कॉकरोच। आप सबको बहुत 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 बधाई। हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनी सरकारला नमवलेलं आहे। मोदींच्या कार्यकाळामध्ये आंदोलनातील कोणत्या मंत्र्याचा आंदोलनातून राजीनामा होण्याची पहिलीच वेळ आहे। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंसह सीजेपीचा जल्लोषही बघायला मिळतोय। मराठी मीडिया है क्या यहाँ पर? एक मिनिट जे आणि चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मोडेल पण वाकणार नाही। आज धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ है, इसके लिए मुझे हीरो मत बनाना। ये गलती मत करना, ये गलती मत करना। मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना। एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है। एक इंसान को अपने संविधान से बड़ा बना दिया, सारे इंस्टीट्यूशन से बड़ा बना दिया, सारे चीजों से बड़ा बना दिया। जब आप एक इंसान को मुद्दे से बड़ा बनाते हैं, इंस्टीट्यूशन से बड़ा बनाते हैं, संविधान से बड़ा बनाते हैं, तो वो इंसान देश का कबाड़ा ही करेगा। तो मुझे कोई भी हीरो नहीं बनाएगा। नारे लगेंगे भारत माता की जय के। मैं मोदी जी से कहना चाहता हूं, सुबह हो गई मामू, सुबह हो गई मामू, सुबह हो गई है। डेमोक्रेसी की सुबह हो गई है। अब इस देश की जनता जाग चुकी है। और जैसे कि मैंने कहा था, ये पहला विकेट है, ये पहला विकेट है। यहां नहीं रुकेंगे। अब तो बस शुरुआत हुई है, अभी तो बस शुरुआत हुई है।
शाम को 6 बजे अपने अपने राज्यों में, अपने अपने डिस्ट्रिक्ट में एक कैंडल मार्च निकालिए उन नीट के बच्चों के लिए जिनका हत्यारा धर्मेंद्र प्रधान है। तर फडणवीस नागपूरहून निघालेले आहेत आणि तासाभरामध्ये आता दिल्लीमध्ये पोहोचतील। महत्त्वाची घडामोड। तर शिंदे मात्र अजूनही ठाण्यात आहे आणि ते संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळतेय। राज्याच्या राजकारणावर देखील या घडामोडींचा परिणाम होतोय। फडणवीस आणि शिंदे अमित शहांची आज भेट घेणार आहेत। फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होऊ शकतात असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर आता फडणवीसांनी TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। म्हणजे त्यांना दिल्लीला यासाठी बोलवलं असेल, अरे तुम्ही उपोषणाला बसा, सरकारला काहीतरी काम पाहिजे ना। बघा त्यांचे बॉसेस, पॉलिटिकल बॉसेस दिल्लीमध्ये, मुंबईत आहेत का, महाराष्ट्रात आहेत का, त्यामुळे एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे, मिंधे यांना दिल्लीत जावं